नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा, याच्यामधील 7वा लेसन, ज्याचं नाव आहे ओळख सूक्ष्मजीवांची. याच्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण 2-3 सेशन पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारे सूक्ष्मजीवांचा वापर करतात आणि त्याच्यानुसार वेगळे पदार्थ, जसं आपल्याला माहित आहे की भारतामध्ये वर्गीस कुरियन, ज्यांना व्हाईट रिव्होल्युशनचे फादर म्हणतात, जे जनक आहेत ते श्वेतक्रांतीचे, त्यांनी कशा प्रकारे अमूल हा ब्रँड प्रसिद्ध केला. त्याच्यामध्ये दुधापासून वेगळे पदार्थ म्हणजे अतिरिक्त जे दूध ठरतं त्याच्यामधून वेगळे पदार्थ कसे बनवतात, जसं की चीज आहे किंवा लोणी आहे, योगर्ट बघितलं आपण. त्याच्यानंतर प्रोबायोटिक्स म्हणजे काय याच्याशी सुद्धा आपण आधीच्या 2 सेशनमध्ये 3 सेशनमध्ये जाणून घेतलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव पेय निर्मितीसाठी कशा प्रकारे उपयोगी ठरतात याच्याविषयी सुद्धा आपण माहिती आधीच्या 3 सेशनमध्ये घेतलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स म्हणजे काय. अँटीबायोटिक्स ही फक्त आणि फक्त जीवाणूंच्या विरुद्ध लढा देतात, व्हायरसच्या विरुद्ध त्यांचा लढा होऊ शकत नाही, आणि म्हणून अँटीबायोटिक्स म्हणजे जे काही आपल्या शरीरामध्ये जीवाणू गेलेले आहेत त्यांच्या विरुद्ध काम करण्यासाठी डॉक्टर्स आपल्याला नेहमीच अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक देत असतात. पाहूया तर अँटीबायोटिक्स म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. इथे बघा, प्रतिजैविके म्हणजे काय, त्यांचे सेवन करताना कोणती खबरदारी घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या इयत्तांमध्ये बघितलेलं आहे की प्रतिजैविके, पेनिसिलिन नावाचं प्रतिजैविक आहे ज्याचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. तर हा ऍक्सिडेंटली शोध लागला होता हे सुद्धा आपण बघितलं. तर अशा प्रकारची बरीचशी प्रतिजैविके आहेत आणि या प्रतिजैविकांच्या शोधांमुळे वैद्यक शास्त्रामध्ये फार मोठी उत्क्रांती घडली हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आता पाहूया आपण प्रतिजैविके, अँटीबायोटिक्स. विविध प्रकारच्या जीवाणू व कवकांपासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आलं पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम्स, बॅसिट्रेसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, व्हॅन्कोमायसिन इत्यादी प्रतिजैविके विविध प्रजातींच्या ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूंविरुद्ध वापरली जातात. हा एक प्रकार आहे ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो त्यावेळेला डॉक्टर अशा प्रकारे शेवटला सीन किंवा लीन असलेल्या औषधांविषयी आपल्या कंपाऊंडरला सांगत असतात, किंवा आपल्याला ज्या बाहेरून टॅबलेट्स दिल्या जातात त्याच्यावर सुद्धा अशा प्रकारची नावं असतात. म्हणजे पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रेसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन. वैद्यक शास्त्रामध्ये या प्रतिजैविकांच्या शोधांमुळे फार मोठी क्रांती घडून आली, फार मोठा बदल झाला. आता बऱ्याचशा रोगांवर उपचार म्हणून जे जीवाणू यांच्यापासून पसरतात, आपल्याला माहिती आहे हे विषाणूंपासून पसरणाऱ्या आजारांना किंवा रोगांना प्रतिजैविक वापरला जात नाही. तर लक्षात ठेवा, अशा प्रकारची प्रतिजैविक वापरली जातात आणि त्याच्यापासून आपली आजारातून सुटका होते. क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन प्रभावी ठरते, म्हणजे हे सुद्धा काय आहे तर प्रतिजैविक आहे. तर अशा प्रकारे हे अँटीबायोटिक्स आपल्याला खूप उपयोगी असतात. आता आपण बघूया सूक्ष्मजीव व इंधने. त्याच्यापूर्वी काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. बायोगॅस संयंत्रात कोणते पदार्थ कुजवले जातात, त्यातून कोणकोणते उपयुक्त पदार्थ मिळतात, त्यापैकी इंधन कोणते, कुजवण्याची क्रिया कोणामार्फत घडते. बघा, फर्मेंटेशन केलं जातं. आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये जिथे दूध दुभती असायची, म्हणजेच म्हशी किंवा गायी असायच्या किंवा बैल असायचे, तिथे बायोगॅसचा सर्रास वापर केला जायचा. म्हणजे त्यांच्यापासून पडलेलं जे शेण आहे, काऊडंग ज्याला आपण म्हणतो, किंवा गोबर, हे आपण एका टाकीमध्ये टाकून त्याच्यात ढवळणी टाकून त्याला ढवळलं जातं, पाणी टाकून थोडंसं, किंवा इतर कोणते पदार्थ असतील, उदाहरणार्थ पालापाचोळा असेल, त्याचं सुद्धा तिथे फर्मेंटेशन केलं आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड, मिथेन हा सर्वात महत्त्वाचा वायू बाहेर पडायचा. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे बायोगॅसमध्ये कोणकोणते पदार्थ कुजवले जातात याच्याविषयी आपण माहिती काढायची आहे. अन्यथा आम्ही आपल्याला या व्हिडिओविषयी पुढे सांगणार आहोत. म्हणजे पुढे नंतर जेव्हा व्हिडिओ बनवणार आहोत त्यावेळेला बायोगॅसमध्ये कोणते गॅस किंवा कोणते गॅस बाहेर निघतात किंवा कोणते पदार्थ कुजवले जातात याच्याविषयी आपण बोलणार आहोत. त्यातून कोणकोणते उपयुक्त पदार्थ मिळतात आपल्याला. गॅस, मिथेन हा गॅस महत्वाचा आहे, तो इंधन म्हणून वापरतात. कुजवण्याची क्रिया त्याच्यामध्ये फर्मेंटेशन मार्फत केली जाते. आता बघा, सूक्ष्मजीव व इंधने बघा, मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी
औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते. आता विनॉक्सी म्हणजे इथे ऑक्सिजन प्रेझेंट नसतो, म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन याला म्हटलं जातं, अनएरोबिक डिकम्पोजिशन, आणि याच्यापासून मिथेन हा वायू मिळतो. म्हणजे हा कचरा कोणकोणता असतो तर नागरी, म्हणजे आपण जो आपल्या घरामध्ये तयार होतो नागरी कचरा झाला. शेतकी शेतामध्ये जे तण वगैरे असतात किंवा नको असलेले म्हणजे भाग जे असतात वनस्पतीचे ते बाहेर फेकले जातात, तर शेतकी कचरा. आणि इंडस्ट्रियल याच्यामध्ये अनएरोबिक रेस्पिरेशननी किंवा अनएरोबिक डिकम्पोजिशनच्या सहाय्याने मिथेन हे इंधन मिळत असते. सॅक्रोमायसिस किण्व जेव्हा ऊसाच्या मळीचे किण्वन करते म्हणजे फर्मेंटेशन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ धूररहित इंधन आहे. आता इथेनॉल 10% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केलेला आहे असं बऱ्याचशा पेट्रोल पंपांवर आपण बघत असतो, कारण इथेनॉल हे काय झालं तर हे स्वच्छ असं इंधन आहे, त्याच्यापासून कोणत्याही अपायकारक असा वायू बाहेर पडत नाही त्याच्या ज्वलनातून. आणि सॅक्रोमायसिस किण्व जे आहे ते ऊसाच्या मळीचे किण्वन करण्यासाठी म्हणजे फर्मेंटेशन करण्यासाठी वापरलं जातं. हायड्रोजन वायू हे भविष्यात इंधन मानले जाते. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन म्हणजे बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर करून या प्रक्रियेत जीवाणू प्रकाशीय क्षपण म्हणजे फोटो रिडक्शन करतात आणि ह्या प्रक्रियेतून हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि म्हणूनच हायड्रोजन वायूला भविष्यातलं इंधन मानलं जाणार आहे. याचं कारण का तर आपण जे इंधन पेट्रोल डिझेल किंवा केरोसिन LPG वापरतो त्याचे साठे भविष्यात कमी होणार जाणार आहेत, कारण डिमांड वाढत चाललेला आहे, गाड्यांची संख्या वाढत चाललेली आहे, म्हणजे त्याच्यासाठी पेट्रोल व डिझेल खूप प्रमाणात लागतं आणि म्हणून त्याला सबस्टिट्यूशन म्हणून कोणतं तरी इंधन आपल्याला तयार करावं लागणार आहे आणि म्हणून हायड्रोजन वायू हे भविष्यातलं इंधन मानलं जाईल. इंधनाप्रमाणेच विविध औद्योगिक रसायने सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनवली जातात. उदाहरणार्थ रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारे विविध अल्कोहोल्स, ॲसिटोल, कार्बनी आम्ले, मेद घटक किंवा पॅलिसॅकराइड्स इत्यादी जी महत्वाची गोष्ट आहे जी रसायन इंडस्ट्री केमिकल इंडस्ट्रीमध्ये त्याचा खूप मोठा उपयोग केला जातो ते सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी याच्या पुढे बनवले जाणार आहेत. प्लास्टिक व खाद्यपदार्थ उत्पादनांचा कच्चा माल म्हणून यापैकी काही उपयोगी आहेत. म्हणजे प्लास्टिक तयार करतो आपल्याला माझ्या पॉलिमरेशन रिएक्शन आपण प्लास्टिक तयार करतो, तर वरील जे सूक्ष्मजीवक जैविक जे घटक आहेत उदाहरणार्थ पॉलिसॅकराइड्स किंवा अल्कोहोल्स, ॲसिटोल, कार्बन आम्ले हे जे तयार केले जातात ते सूक्ष्मजैविक शास्त्राने याच्या पुढे तयार केले जाणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला रॉ मटेरियल मिळणार आहे. तर अशा प्रकारे इंधनाप्रमाणे विविध औद्योगिक रसायने सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनवली जातात. इथे पहा आपल्याला एक निरीक्षण करायचं आहे. आपल्याला इथे काय काय दिसतंय बघा. जैव इंधन निर्मिती कशी होते. जैव इंधन नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतांमध्ये जैव इंधन हे महत्वाचे साधन आहे, म्हणजे रिन्युएबल आहे. ही इंधने घनरूपी दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष म्हणजे घनरूप पदार्थ वापरतात. तर द्रवरूप कोणते वनस्पती तेले, अल्कोहोल आणि वायुरूप पदार्थामध्ये गोबर गॅस किंवा कोल गॅस अशा स्वरूपात उपलब्ध होतात. ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात. भविष्य काळात भरवशाची अशी ही इंधने आहेत. म्हणजे इथे बघा जैव वस्तुमान दाखवलेलं आहे, सौर ऊर्जा आणि कार्बन डायऑक्साईड. आता तुम्हाला ते कार्स जैव इंधन वापरल्यानंतर कार्बन डायऑक्साईड वायू मोकळा होणार आहे आणि हा हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये जाणार आहे. किण्वन आणि द्रवरूप जैव इंधन निर्मिती केली जाते. ज्याने तुम्हाला तिथे सूक्ष्मजीव दाखवलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे याच्या पुढे जैव इंधनाची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण म्हणजे मायक्रोबायोलॉजिकल पोल्युशन कंट्रोल कशा प्रकारे केला जातो बघा. वाढत्या लोकसंख्येबरोबरच घनकचरा म्हणजे सॉलिड वेस्ट, सांडपाणी म्हणजे पोल्युटेड वॉटर, विविध प्रदूषके म्हणजे इतर पोल्युटंट जे आहेत हे घटकही वाढत जाणार आहेत. बघा लोकसंख्या जशी वाढते, आज आपल्या देशाची 2011 साली जी जनगणना झाली त्याच्यामध्ये 121 कोटी आपली लोकसंख्या होती. ती वाढून आता 2021ला परत एकदा जनगणना होणार आहे, त्यावेळेला ती साधारण 135 कोटीच्या आसपास जाणार आहे. आपल्या पुढे असलेल्या चायना याच्यामध्ये 140 कोटीच्या जवळपास त्यांची लोकसंख्या आहे. म्हणजे या दोनच देशात 275 ते 280 कोटी लोक आहेत. म्हणजे याचा अर्थ जशी लोकसंख्या वाढत जाणार तसा त्यांच्यापासून निघणारा कचरा वाढत जाणार, सांडपाणी वाढत जाणार आणि इतर प्रकारची प्रदूषके सुद्धा हवेमध्ये वाढत जाणार आहेत. त्यांच्याबरोबर पसरणारे रोगराई व होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या जागतिक समस्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आज आपण बघतो बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांची नावं आपण ऐकतो. याच्यापूर्वी हे रोग होते का? होते, परंतु त्यावेळेला त्या लोकांचं जे खाणं होतं ते वेगळ्या प्रकारचं होतं, पर्यावरण वेगळ्या प्रकारचा होता, त्यामुळे इतकी रोगराई पसरत नव्हती. आणि म्हणून आता जशी जशी लोकसंख्या वाढत जाईल तशी वेगवेगळ्या प्रकारची रोगराई वाढत जाईल
आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल। विशेषतः भारतासारखे देश ज्यांची लोकसंख्या घनता उच्च आहे, घनता म्हणजे आपण विचार केला की एक समजा क्युबिक मीटर एरियामध्ये किंवा एक स्क्वेअर मीटर एरियामध्ये किती लोक राहतात, ती लोकसंख्येची घनता झाली। मुंबई, मद्रास, दिल्ली, कोलकाता अशा ज्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत त्यांची लोकसंख्येची घनता फार उच्च आहे। समस्यांचे योग्य वेळी व योग्य प्रमाणात निराकरण न झाल्यास सर्व सजीवांच्या पुढच्या पिढ्यांचे जीवन अवघड ठरेल। म्हणजे आजच आपल्याला काहीतरी सोल्युशन शोधून काढायचं आहे, अन्यथा आपल्या येणाऱ्या ज्या पुढल्या पिढ्या आहेत म्हणजे पुढील जनरेशन जे आहे त्यांचं जीवन याला खूप डिफिकल्ट जाणार आहे। बायोगॅस संयंत्र म्हणजे आपण बघितलेलं आहे बायोगॅस कशा प्रकारे तयार केलं जातं, ते यंत्र कसं असतं म्हणजे जमिनीमध्ये खड्डा खणून त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या पालापाचोळा किंवा शेण अशा प्रकारे फर्मेंटेशन केलं जातं, किण्वन केलं जातं। कंपोस्ट निर्मिती म्हणजे गांडूळ खत वगैरे तयार करतात त्याला कंपोस्ट निर्मिती म्हणतात। किंवा आपण एखादा खड्डा खणून त्याच्यामध्ये समजा संत्र्यांची सालं, केळीची सालं किंवा इतर गोष्टी टाकल्या आणि पाणी टाकून तो खड्डा बंद केला तर कालांतराने त्याच्यामध्ये जे खत निर्माण होतं त्याला कंपोस्ट असं म्हटलं जातं। याद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते, हे तर तुम्हाला माहित आहेच। मग मोठ्या प्रमाणावर काही टनांमध्ये दररोज जमा होणाऱ्या नागरी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावत असतील, कारण आपल्याला माहिती आहे मुंबई सारख्या सिटीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो, कचरा टाकायलाच जागा राहिलेली नाही, तर अशा प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे। मग त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया। इथे बघा आधुनिक भूमिभरण स्थळ। आता इथे भूमिभरण स्थळामध्ये आपल्याला काय दिसतंय, शहरात जमा होणारा विघटनशील कचरा जे तो डिकम्पोजिबल आहे, नागरी वस्तीपासून लांब मोकळ्या जागेत खड्डे करून त्यानंतर प्लास्टिकचे अस्तर घातले जाते। आता प्लास्टिकचे अस्तर का घातले गेले असेल याचं कारण त्याच्यामध्ये काही विषारी घटक असतील तर ते जमिनीमध्ये जाऊ नये, म्हणजे ह्याच्यापासून सॉइल पण पोल्यूट होऊ शकते, म्हणजे जमिनीचं सुद्धा प्रदूषण होऊ शकतं, म्हणून आतमध्ये प्लास्टिकचं अस्तर घातलं जातं। कारण कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून मातीचे प्रदूषण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते। म्हणजे अशा प्रकारे आधुनिक भूमिभरण स्थळ आपल्याला इथे आपल्या इमेज दिसत आहे। बघा भूजल पातळीवर देखरेख ठेवण्यासाठी विहीर आहे आणि त्याच्यातून वर कचरा, त्याच्यानंतर मातीचे आवरण वर घातलेले दिसतंय, अशुद्ध द्रवावर प्रक्रिया केली जाते बाहेरून, त्यातून मिथेन वायू बाहेर पडतो। अशा प्रकारे आधुनिक भूमिभरण स्थळ तयार केलं जातं। दाबून गोळा केलेला कचरा तयार केलेल्या खड्ड्यात टाकला जातो, त्यावर माती, लाकडाचा भुसा, हिरवा कचरा म्हणजे पालापाचोळा, विशिष्ट जैवरसायने यांचा थर पसरतात। काही ठिकाणी त्यात बायोरिएक्टर्स मिसळले जातात, म्हणजे बायोरिएक्टर्स म्हणजे त्याच्यामध्ये जैविक प्रक्रिया झाली पाहिजे याच्यासाठी बायोरिएक्टर्स मिसळले जातात आणि त्याच्यापासून खत तयार केलं जातं। कचरा व माती यातील सूक्ष्मजीव व कचऱ्याचे विघटन करतात, म्हणजे डिकम्पोजिशन केलं जातं त्याच्यामध्ये कचऱ्याचं आणि माती यातील सूक्ष्मजीव जे असतात कचऱ्याचं ते डिकम्पोजिशन करतात। खड्डा पूर्ण भरल्यानंतर माती लिंपून बंद केला जातो, म्हणजे वरच्या साईडने त्याला बंद केला जातो। काही आठवड्यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट खत मिळते। खत काढल्यानंतर रिकामे झालेले भूमिभरण स्थळ पुन्हा वापरता येते, कारण आतमध्ये प्लास्टिकचा कपडा आहे, तो बाहेरील मातीशी त्याचा कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट येऊ देत नाही आणि एकदा रिकामा झालेला जो खड्डा आहे तो परत आपण कचरा टाकून त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने परत एकदा कंपोस्ट निर्माण करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये अँटीबायोटिक्स म्हणजे काय याच्याविषयी जाणून घेतलं। त्याच्यानंतर घनकचरा जो असेल त्याचं विघटन कशा प्रकारे केलं जातं, आधुनिक भूमिभरण स्थळ कशा प्रकारे तयार केली जातात याच्याविषयी आपण बघितलं आणि त्याचप्रमाणे प्रदूषण कसं रोखलं जातं, जमिनीतील मातीचं प्रदूषण कसं रोखलं जातं किंवा बायोगॅसचं संयंत्र म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण ह्या सेशनमध्ये जाणून घेतलं। धन्यवाद।